श्रेयस अय्यर सध्या बातम्यांमध्ये असलेलं नाव. 2 दिवसांपूर्वी बीसीसीआयनं एशिया कपसाठीची टीम जाहीर केली. 15 जणांच्या स्क्वॉडमध्ये अय्यरला जागा नव्हतीच, पण 5 स्टँडबाय प्लेयर्समध्ये सुद्धा अय्यर नव्हता. साहजिकच अय्यरसोबत राजकारण झाल्याच्या चर्चा सगळीकडे रंगल्या. IPL मध्ये अय्यरनं 600 पेक्षा जास्त रन्स केले होते, टीमला फायनलपर्यंत नेलं होतं. त्यामुळे अय्यर लीडरशिप ग्रुपमध्ये असेल अशी चर्चा झाली. पण अय्यरला व्हाईस कॅप्टन म्हणून निवडलं जाणं सोडा, टीममध्येही स्थान मिळालं नाही. याबद्दल चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी यात अय्यरचीही चूक नाही आणि आमचीही चूक नाही असं स्टेटमेंट केलं. त्यामुळं अय्यर बीसीसीआयच्या T20 कोट्यामध्ये बसत नसल्याचं बोललं जाऊ लागलं. अय्यरचं नेमकं काय चुकलं या चर्चा होत असतानाच बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानं बातमी आली. रोहित शर्मानंतर श्रेयस अय्यर टीम इंडियाचा वनडे कॅप्टन होणार अशी. आता बातमी नाव न सांगणाऱ्या सोर्सकडून आल्यानं हे खरंच घडणार की नाही यावर शंका आहेतच. पण ज्या प्लेयरला T20च्या स्टँडबायमध्येही जागा मिळत नाही तो वनडेचा कॅप्टन कसा बनू शकतो? रोहित जाणार, अय्यर येणार, पण प्रत्यक्षात काय होणार पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी बघूयात नाव न सांगणाऱ्या सोर्सकडून आलेली बातमी काय आहे आणि अय्यर येण्याचं ठीक आहे, पण रोहित का जाणार? रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियानं एकही मॅच न हारता वनडे वर्ल्ड कपची फायनल गाठली. त्यानंतर एकही मॅच न हारता T20 वर्ल्ड कप जिंकला. मग एकही मॅच न हारता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. थोडक्यात रोहितनं आपलं नेतृत्व सिद्ध केलं. रोहितनं T20 आणि टेस्टमधून रिटायरमेंट घेतली असली तरी तो वनडे खेळतोय आणि 2027चा वर्ल्ड कप खेळण्याचं त्याचं टार्गेट क्लिअर आहे. पण बीसीसीआय 2027च्या आधी वर्ल्ड कपसाठी पूर्ण नवी टीम तयार करायच्या तयारीत असल्याच्या ऑक्टोबर महिन्यात होणारी ऑस्ट्रेलिया विरुद्धची सिरीज रोहित आणि विराटची शेवटची सिरीज ठरणार असल्याच्या बातम्या नुकत्याच येऊन गेल्या. थोडक्यात बीसीसीआयनं हा प्लॅन फायनल केला. नवीन टीम उभारायचं ठरवलं तर रोहित जाणार असं का म्हणलं जातंय हे आपल्या लक्षात येतं. आता रोहितनं 27च्या वनडे वर्ल्ड कप आधीच रिटायरमेंट घेतली तर नवा कॅप्टन कोण हा प्रश्न उभा राहतो आणि याच प्रश्नाचं सध्या मिळणारं उत्तर आहे श्रेयस अय्यर. बीसीसीआयच्या सोर्सने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय 3 फॉर्मॅटमध्ये 2 कॅप्टन करण्याच्या तयारीत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे. T20 मध्ये सूर्यकुमार यादवकडे कॅप्टन्सी आहे तर वनडेमध्ये रोहित शर्माकडे. बीसीसीआयनं शुभमनला T20चा व्हाईस कॅप्टन करत त्याचं ग्रूमिंग सुरू केल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे सूर्याचं वय बघता 2026च्या T20 वर्ल्ड कप नंतर कॅप्टनची शिफ्ट पाहायला मिळू शकतो. पण हीच गोष्ट वनडेमध्ये वर्ल्ड कप आधी घडू शकते आणि रोहित नंतरचं नाव श्रेयस अय्यरचं असेल अशी ही सूत्राकडून आलेली माहिती. पण रोहितच्या जागी अय्यर येणार यात अय्यरच्या एंट्रीचं लॉजिक कसं बसतं? तर पहिली गोष्ट म्हणजे कॅप्टन्सीच्या रेसमध्ये श्रेयस अय्यरचं नाव हे आधीपासून पुढं होतं. अय्यरनं 2020 साली दिल्ली कॅपिटल्सला आपल्या लीडरशिपमध्ये IPL फायनलपर्यंत नेलं होतं. त्यानंतर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईची कॅप्टन्सी करताना त्यानं काही कडक परफॉर्मन्स दिले होते. साहजिकच जेव्हा रोहित विराटची एक्झिट चर्चेत आली तेव्हा अय्यर फ्युचर कॅप्टन म्हणून चर्चेत आला. त्यात रणजी स्पर्धेत चांगला परफॉर्मन्स दिल्यानं तो टेस्ट टीममध्येही दावेदार होता. पण तिथं स्टारबॉय असणाऱ्या प्रिन्सनं अर्थात शुभमन गिलनं बाजी मारली. त्यानंतर T20 मध्येही गिल अग्रेसर ठरला. पण जेव्हा विषय वनडेचा येतो तेव्हा मात्र अय्यरला डावलून चालत नाही. हेच अय्यरच्या एंट्रीचं दुसरं कारण ठरतं, त्याचा वनडे मधला परफॉर्मन्स. 2023च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये श्रेयस अय्यर 4थ्या नंबरवर खेळला. वनडे क्रिकेटमधला सगळ्यात महत्त्वाचा नंबर. या वर्ल्ड कपमध्ये त्यानं 11 मॅचेसमध्ये 530 रन्स केले 66च्या ॲव्हरेजने. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध मोक्याच्या क्षणी मॅच विनिंग सेंचुरी केली. पण त्यानंतरही वनडे टीममधून अय्यरचं नाव मायनस झालं होतं. पण इंग्लंड विरुद्धची सिरीज आणि चॅम्पियन्स ट्रॉफी त्यानं अक्षरशः गाजवल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो भारताकडून सर्वाधिक 243 रन्स करणारा बॅटर ठरला. त्याच्या नावावर लागोपाठ मोठे स्कोर लागत गेले. अर्थात त्याचं वनडेमधलं पोटेन्शियल दिसून आलं. अय्यर मिडल ऑर्डर बांधून ठेवू शकतो, जर गरज पडली तर स्कोर पळवू शकतो, जे त्यानं वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध केलं होतं. त्यात अय्यर स्पिनचा चांगला प्लेअर आहे, त्यामुळे त्याची टीम मधली जागा पक्की आहे. सोबतच वय हा फॅक्टर सुद्धा त्याच्या बाजूने असल्यानं तो लॉंग टर्म ऑप्शन सुद्धा आहे. अय्यरच्या एंट्रीचं तिसरं कारण ठरतं कॅप्टन्सी स्किल. 2020ची IPL दिल्ली कॅपिटल्स फार तगडी टीम म्हणून चर्चेत नव्हती, पण अय्यरनं टीमला फायनल पर्यंत नेलं. 2024ची IPL कोलकाता नाईट रायडर्सनं 10 वर्षांनी IPL जिंकली आणि 2025ची IPL पंजाब किंग्स 11 वर्षांनी IPL फायनलला आली. श्रेयस अय्यरनं कॅप्टन म्हणून 3 टीम्सला IPL फायनलपर्यंत नेलं तर कोलकात्यासोबत IPL जिंकली सुद्धा. त्यातही ज्या वर्षी अय्यरनं कोलकात्यासोबत IPL जिंकली
त्याच वर्षी त्यानं मुंबईला लीड करत सईद मुश्ताक अली ट्रॉफी सुद्धा जिंकली. बरं, प्रत्येक वेळी श्रेयस अय्यरच्या टीममध्ये अनुभवी प्लेयर्स होतेच असं नाही, पण तरी सुद्धा त्यानं कॅप्टन्सीमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. टीम लीड करत असताना स्वतःच्या परफॉर्मन्सवर सुद्धा भर दिला आणि टीमला मॅचेस काढून दिल्या. या IPL मध्येही पंजाबकडून सगळ्यात जास्त रन्स करणारा प्लेयर श्रेयस अय्यरच होता. कॅप्टन्सीचा आपल्या बॅटिंगवर किंवा परफॉर्मन्सवर परिणाम होत नाही, उलट आपण प्रेशरमध्ये जास्त भारी खेळतो हे श्रेयस अय्यरने सिद्ध केले आणि हीच गोष्ट त्याचा कॅप्टन्सीवरचा दावा आणखी पक्का करते. आता रोहित जाणार, अय्यर येणार, मग यात गेम कोणाचा होणार? तर उत्तर आहे हार्दिक पंड्या. हार्दिक सुद्धा कॅप्टन्सीच्या रेसमध्ये पुढे होता. T20 मध्ये त्याच्यावर व्हाईस कॅप्टन म्हणून जबाबदारी सुद्धा होती, पण इथं बाजी मारली ती शुभमन गिलने. मुळात 2024 मध्ये हार्दिक मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाला. त्या वर्षी त्याच्यावर टीका झाल्या, त्याचं ट्रोलिंग झालं, पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परफॉर्मन्समध्ये हार्दिकची बाजू कमी पडली. मुंबई त्या वर्षी पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या 10व्या नंबरवर राहिली आणि हार्दिकचं नाव कॅप्टन्सीच्या रेसमधून मागे पडलं. त्याचवेळी गिलनं गुजरातचा कॅप्टन म्हणून आणि अय्यरनं कोलकात्याचा कॅप्टन म्हणून चांगला परफॉर्मन्स दिला. 2024च्या वर्ल्ड कप मधला परफॉर्मन्स, हार्दिक मधला एक्स फॅक्टर आणि त्याची रिप्लेसमेंट नसणं यामुळे हार्दिकची टीम मधली जागा अबाधित असली तरी आधी गिल आणि आता अय्यर त्याला कॅप्टन्सीच्या रेसमध्ये मागे टाकताना दिसून येतात. पण ऐनवेळी हार्दिक सुद्धा कंटेंडर म्हणून पुढे येणार का हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. आता ही कारणं बघितली तर श्रेयस अय्यरचा रोहित शर्मा नंतरचा वनडे कॅप्टन्सीवरचा दावा स्ट्रॉंग कशामुळे आहे हे लक्षात येतं. पण असं होण्यात सुद्धा एक अडथळा आहे, तो म्हणजे याआधी BCCIनं कॅप्टन निवडताना वापरलेली पॉलिसी. सध्याच्या बातम्यांनुसार वर्कलोड मॅनेजमेंटसाठी वनडेमध्ये अय्यर आणि टेस्ट T20 मध्ये गिल असे 3 फॉर्मॅटमधले 2 कॅप्टन करण्याचा प्लॅन BCCIचा आहे. पण जेव्हा 2021-22 मध्ये विराट कोहलीनं कॅप्टन्सी सोडली होती तेव्हा BCCI 2 फॉर्मॅटमध्ये 2 वेगळे कॅप्टन ठेवायला तयार नव्हती. BCCIला व्हाईट बॉलमध्ये एकच कॅप्टन हवा होता. मग आता अय्यर आणि गिलमध्ये हा बॅलन्स कसा साधला जाणार हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. गिलला टेस्ट कॅप्टन्सीचा लोड नको म्हणून कुठल्या फॉर्मॅटमधून विश्रांती देणं शक्य होतं तर तो होता T20, जो प्रयोग इंग्लंड सिरीजच्या आधी करून झाला होता. पण आता तोच गिल T20 टीमचा व्हाईस कॅप्टन झालाय. साहजिकच BCCI 2 कॅप्टन खेळवणार की 3 की एकच हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. पण सध्या तरी रोहितच्या रिटायरमेंट नंतर कॅप्टन कोण या प्रश्नाचं एकच उत्तर समोर येतंय, ते म्हणजे श्रेयस अय्यर. तुम्हाला काय वाटतं? रोहितच्या एक्झिटची वेळ आली आहे का आणि अय्यर कॅप्टन्सीचा परफेक्ट दावेदार आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.